करते ना, म्हणजे पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, लसूण टाकले, मिरच्या किती आहेत, 10 असतील, 10-12 असतील मिरच्या. आणि हे आलं, हे ठेचलेलं आलं आहे, कढीपत्ता, हे वाटायचं, कोथिंबीर पण टाकली ना थोडीशी. आणि हे वाटायचं आता. 8 बटाटे आहेत आणि आपलं हे पेस्ट पण काय झालंय तयार. तेल टाकते ना आता. मोहरी टाकते, जिरं, हिंग, बडीशेप टाकते ना, बटाटे टाकले ना, आता हे पेस्ट टाकते जी आपण वाटलेली आलं लसणाची. आलं लसूण मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता सगळीच टाकायची ना ही पेस्ट. हळद, मीठ, कोथिंबीर टाकते ना. हे मिक्स केलं करायचं. आणि हे किती मिनिटं आहे काय हे शिजवायचं? 5 मिनिटं फक्त. हे म्हणजे जोपर्यंत ते मसाला हे मिक्स नाही होत. आणि ते थंड करत ना हे ठेवायची, थंड करायचं, मग भाजी करायची आणि मग वडी करायची. अर्धा तास तरी ना हे ठेवायचं, 15-20 थंड करत. फॅन खाली ठेवायचं. बेसन मी चाळून ठेवली. परत 3 चम्मच ना, 4 तांदळाचं पीठ, अरे मीठ आहे, सोडा, खायचा सोडा ना, हिंग. हे तेल आहे ना आई, गरम तेल मोहनसाठी, उकळलेलं तेल. हे काय पाणी टाकते ना आता मिक्स करून. आता पाणी टाकते मिक्स केल्यानंतर. एकदम पातळ नाही आणि जाड नाही असं घ्यायचं. एकदम ते पातळ केलं की लागत नाही ना कोटिंग. आणि एकदम पण ते मग सुटते सगळं पीठ तेलामध्ये ना. हे मम्मी गोळे केले ना. आता हे टाकते. हे पलटी मारते ना. थोडंसं पीठ मम्मी काय ते पातळ ना हे झालं हे म्हणून ते थोडंसं येतात ते. साईडला हे येतात ते. हे लवकरच ना मम्मी काय हे होऊन जातं तेलामध्ये फ्राय. एवढे झालेत ना. आता हे काढते ना. बटाट्याच्या हे प्लेटमध्ये काढते. कांदा मम्मी हे भाजीला काहीतरी ते टाईम लागतं ना. याला काय हे लागत नाही टाईम जास्त. भाजी बटाट्याची आणि वडी